36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील शिवणा परिसरातील वडाळी येथे बुधवारी दुपारी अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून 2 बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत शेतकरी नामदेव भागाजी जाधव हे थोडक्यात बचावलेत. बुधवारी सुमारे 4:30 वाजेच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन पावसास सुरुवात झाली आहे. अजिंठा डोंगर रांगांच्या माथ्यावर वसलेल्या आदिवासी बहुल वडाळी गावातील शेतकरी नामदेव जाधव यांनी दुपारी वैरण आणि पाणी करून आपल्या बैलांना चिंचेच्या झाडाशेजारी बांबूच्या बेटाला सावलीसाठी बांधलेलं होतं. दरम्यान ते शेजारील शेतामध्ये पूर्व मशागतीचं काम करत असताना पावसाची अचानक सुरुवात झाली. बैलांना सोडवण्यासाठी ते धाव घेत असतानाच अचानक वीज कोसळली. या घटनेत जाधव हे थोडक्यात बचावले, मात्र दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झालाय. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे. माझं नाव शेषराव सखाराम जाधव, वडाळी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज 2:30 ते 3च्या दरम्यान दो पाऊस आला आणि जोराचे वारे आणि विजाचा कडकडाट. तिथल्यामध्ये 2 बैलावर वीज पडली आणि माझा ती शेजारी होतो मी आणि राजू जाधव माझा भाऊ पळत आला माझ्याकडे की 2 बैल विजाने पडले आणि ते आम्ही गट नंबर 28. जोडी मोठी असल्यामुळे बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये आहे आणि मोठाले बैल आहे. किती वाजता घडली घटना? ते 2:30 ते 3 दरम्यान. काय म्हणजे कशामुळे झालंय नेमकं? हे विजामुळे झालं. विजाच्या कडकडाट बैल वारलं. हां बोला. विजाने हे बैल जागीच मृत्युमुखी पडले आणि इतके भयानक होते की वेळूचा बांबू सुद्धा पेटला होता, आळं पेटलं होतं. आणि बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख, 2 लाख रुपयापर्यंत आहे. ही घटना तलाठी मॅडमला कळवली आणि त्यांनी ताबडतोब पंचनामा करण्याचा प्रयत्न केला. पंचनामाही केला. पैसे वैद्यकीय अधिकारी हे पण आले आणि त्यांनी सुद्धा पंचनामा केला. 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्याचे जेवढे शक्यतो तेवढे नुकसान भरपाई द्यावी. आणि कुठे घडली ही घटना? आपल्या शेतातच. काय नाव आहे तुमचं? दत्तू जाधव. कोणाचं शेती आहे? आमच्या काकाचं नाव सांगा. नामदेव भागात जाधव. किती गट नंबर? 28. किती वाजता घटना घडली? 2-2:30 वाजता. काय झालं नेमकं? घटना कशाची घडली? वीज पडली येळूच्या बामावर, बैलावर. बर. वीज पडून 2 मृत्यूवार झाले बैलाचे. या संदर्भात तुम्ही कोणाला बोलले? आम्ही डॉक्टरले बोलवलं, आम्ही ना तलाठी मॅडमले बोलवलं आणि पंचनामा करता बोलवलं आम्ही. पंचनामा केला. हा, पंचनामा केला. संदर्भात त्यांनी सांगितलं की हा, त्यानं सांगितलं आम्हाला की पंचनामा करा. हे केला म्हणून त्यानं पंचनामा. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.